आहे भविष्यातही आम्ही मित्र राहू असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केले। विशेष म्हणजे सामनामध्येही मुख्यमंत्र्यांची स्तुती करण्यात आली आहे। दरम्यान फडणवीस आज अमित शहा यांची भेट घेत आहेत। या भेटीत मंत्रिमंडळ विस्तार, नवीन प्रदेशाध्यक्ष तसंच संघटनात्मक बदल याबाबतही चर्चा होणार आहे। दरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्याची शक्यता आहे। दरम्यान शिवसेनेशी मैत्री कायम असल्याचं स्पष्ट करताना देवेंद्र फडणवीस यांनी नंबर गेममध्ये मात्र पिछाडीवर असल्याचं मान्य केलंय। आले म्हणालो, आजही म्हणालो, उद्याही म्हणू, कारण 25 वर्ष आम्ही सोबत राहिलो आहोत आणि कधीही शिवसेनेसोबत आमची युती व्हावी अशीच आमची नेहमी अपेक्षा राहिली। निवडणुकीपूर्वी ती होऊ शकली नाही, निवडणुकीनंतर आम्ही प्रयत्न केला, काही कारणांनी ती झाली नाही, पण म्हणजे होऊच शकत नाही असा त्याचा अर्थ होत नाही। लोकांची अपेक्षा अशी होती की आम्ही आमच्या भरोशावर हे सरकार चालवलं पाहिजे, पण शेवटी नंबर गेम जो होता तो काही आमच्या फेवरमध्ये नव्हता आणि त्यामुळे मला असं वाटतं की लोकांची जी अपेक्षा आहे त्या अपेक्षा अनुरूप आम्हाला काही यश मिळालं नाही, त्याचाच मी त्या ठिकाणी उल्लेख करत होतो। एकूणच आपण पाहतोय भाजप शिवसेनेच्या मैत्रीवर आता मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा सूचक असं शिक्कामोर्तब केलंय। सामनामधूनही अर्थातच मुख्यमंत्र्यांची स्तुती करण्यात आली आहे, एकूणच दोन्ही बाजूंकडून सकारात्मक आणि गोडगोड बोलण्याची पखरण होत असताना महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून मित्र अशी ओळख असलेले हे पक्ष काही काळासाठी दुरावले होते, ते पुन्हा एकदा या निमित्तानं मैत्रीचा हात एकमेकांसमोर पुढे करतायत असं चित्र दिसतंय। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत। रामराजे, काय सांगाल? शिवसेनेशी मैत्री कायम राहील असा एक विश्वास मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यात न दिसला, सामनामधनंही असेच सूचक संकेत मिळालेत, काय दिसते राजकीय परिस्थिती? बिलकुल मागील एक 4 ते 5 दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस जेव्हा दिल्लीमध्ये आले होते तेव्हाच ही बोलणी सुरू झाली होती, ही चर्चा सुरू झाली होती। अमित शहा यांच्याशी चर्चा केली होती आणि त्यानंतर 4-5 दिवसानंतर ही संपूर्ण परिस्थिती जी आहे महाराष्ट्रामधली ती सांगण्यात आलेली आहे। अमित शहा यांना राष्ट्रवादी सोबत गेल्यामुळे बदनामी मोठी झालेली आहे असंही त्यांच्या कानावर घालण्यात आलेलं आहे आणि आपला जो नॅचरल फ्रेंड आहे, नैसर्गिक मित्रपक्ष आहे शिवसेना, त्यांना सोबत घेणं गरजेचं आहे। पटवून देण्यामध्ये यश मिळालेलं आहे देवेंद्र फडणवीस यांना, अमित शहा यांना त्यांनी पटवून दिलेलं आहे, नरेंद्र मोदी यांनाही त्यांनी पटवून दिलेला आहे। त्यामुळेच हा जो सुसंवाद आता चाललेला आहे त्याचीच परिपूर्ती असं म्हणावं लागेल। आज स्वतः विश्वासमत ठरावानंतर जी 2 दिवसामध्ये टीका झाली ती पूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये कधीही एवढी टीका सहन केली नव्हती असं स्पष्ट उल्लेख केलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी। याचाच अर्थ दुसरा की शिवसेना हा आमचा मित्रपक्ष होता आणि राहील असं सुद्धा सूचक वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे गोड गोड बोलणं हे आता आलेलं आहे समोर। शिवसेना पण सामनामधून देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करते, कुठेतरी आता पॅचअप होतंय असं चाललं होतं। जे डॅमेज झालं होतं ते डॅमेज कंट्रोलिंग करण्यामध्ये शिवसेनाचे काही ज्येष्ठ नेते होते आणि भाजपचे सुद्धा काही ज्येष्ठ नेते होते। या दोन्ही नेत्यांना डॅमेज कंट्रोल करण्यामध्ये कुठेतरी यश मिळते असं दिसतंय। मात्र परिपूर्ण शिक्का बसणार आहे तो अखेर अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनंतरच याच्यावर शिक्कामोर्तब होणार आहे। मात्र ज्या अर्थी मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलेले आहे तर स्तुतीस्तुमन शिवसेनेबद्दल आता मुख्यमंत्र्यांच्या तोंडी आलेले, याचाच अर्थ असा आहे की अमित शहा यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळालेला आहे, हिरवा कंदील मिळालेला आहे। जेव्हा राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस जेव्हा बोलतात याचाच अर्थ समजून घ्यावा लागेल की राजकीय परिस्थितीमध्ये आता शिवसेनेसोबत येणार आहे। मात्र कधी येणार आहे, कोणत्या परिस्थितीमध्ये येणार आहे, कोणती खाती दिली जातील याबद्दल अद्याप ही जी गुप्तता आहे ती बाळगण्यात आलेली आहे। मात्र नागपूरचे जे हिवाळी अधिवेशन असेल त्या हिवाळी अधिवेशनाच्या अगोदरच मनोमिलन होईल याची शक्यता दिसते। नक्कीच एकूण नंबर गेमची संक्रांत दिसली की गोड बोलण्याशिवाय पर्याय नसतो असं एक विधान आणि त्याचीच पुनरावृत्ती इथे दिसते। धन्यवाद रामराजे या सगळ्या माहितीबद्दल। आमचे प्रतिनिधी रामराजे आपल्या सोबत होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।